नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आपण बघतोय पर्यावरण. आता इथे काय आहे, सगळ्यात आधी लेक्चर सुरू करताना सांगतो की पर्यावरण आणि दुसरा मुद्दा येतो म्हणजे प्रदूषण. ज्या मित्रांना हा व्हिडिओ बघायचा आहे की हा व्हिडिओ कोणकोणत्या परीक्षांना कामाला येणार आहे, आधी ते लक्षात घ्या. राज्यसेवा पूर्व आणि मुख्य दोन्ही ठिकाणी पहिला एक सोपा मुद्दा तुम्हाला तो कळणारच आहे, तो म्हणजे हा घटक आहे ना विज्ञानालाही कव्हर करतो, बरोबर. हा घटक भूगोलालाही कव्हर करतो, म्हणजे नावात जरी पर्यावरण असलं, पर्यावरणाला तर कव्हर करतोच आहे, हा घटक चालू घडामोडीला सुद्धा कव्हर करतो. म्हणजे तुम्ही जेवढ्या काही परीक्षा देतात का, जिथे जिथे भूगोल आहे, जिथे जिथे विज्ञान आहे, जिथे जिथे चालू घडामोडी आहे, जिथे जिथे पर्यावरण आहे, तिथे तिथे तुम्हाला पर्यावरणीय प्रदूषण याचा अभ्यास असला पाहिजे. तुम्ही म्हणाल कंबाईन ग्रुप बी आणि सी, इथे तर पर्यावरण नाही आहे पण इथे विज्ञान आहे, इथे भूगोल आहे, इथे चालू घडामोडी आहे, मग त्याचा बेस आम्हाला पक्का करायचा आहे क्रमिक पुस्तकातून. आणि सरळ सेवेची एक्झाम, त्याच्यानंतर इथे राजपत्रित तांत्रिक सेवा जी आहे तिथे सुद्धा फॉरेस्ट, कृषी, विशेष नाही ना, काही वेगळं सांगायची गरजच नाही तुम्हाला. तर हे सगळे मुद्दे आम्हाला काय बघायचं आहे, वायू प्रदूषण, हवामान बदल, मृदा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, घनकचरा व्यवस्थापन. या सेशनमध्ये जेवढं होईल तेवढं आपण बघूया. कदाचित 2 पार्टमध्ये आपल्याला या ठिकाणचा हा टॉपिक संपवावा लागेल किंवा तो अभ्यासावा लागेल. सुरुवात आपण करूया या ठिकाणी. मित्रांनो, पहिला मुद्दा आम्हाला बघायचा आहे तो म्हणजे वायू प्रदूषण. आता हे प्रदूषण आम्ही का अभ्यासतो हा एक मुद्दा आहे. पर्यावरणीय प्रदूषण जो की मानव जातीसाठीचा सर्वात मोठा धोका आहे. बघा, आम्ही अभ्यासक्रमात का घेतला, मग याच्यामध्ये वाढती लोकसंख्या, अनियंत्रित औद्योगिकरण, त्याच्यानंतर शहरीकरण व नैसर्गिक संसाधनाचे शोषण, यामुळे पर्यावरण प्रदूषण होते. बघा, म्हणजे कारण तुम्हाला इथे दाखवलं जातात. लोकसंख्या कारणच आहे, औद्योगिकरण कारण आहे, शहरीकरण कारण आहे, संसाधनाचे शोषण, या सगळ्या बाबी आम्हाला दिसत आहेत. गंभीर स्वरूपाचं असंतुलन इथे तयार होते पर्यावरणामध्ये. आणि मानवाच्या 3 मूलभूत गरजा, जल, जमीन आणि हवा, या वेगवेगळ्या मानवी कृतींमुळे प्रदूषित होत आहेत. बघा, जल ही गरज आहे माणसाची, जमीन ही गरज आहे माणसाची, हवा ही गरज आहे. मग हे जर प्रदूषित होत असेल तर याला आम्ही जलप्रदूषण म्हणणार, हे प्रदूषित होत असेल याला आम्ही भूमी प्रदूषण म्हणणार, आणि हे होत असेल तर याला आम्ही वायू प्रदूषण म्हणणार. हे लक्षात घ्या. आणि हे सगळं आमच्यामुळे होत आहे. कोणामुळे? आमच्यामुळे, मानवामुळे होत आहे. हवा, पाणी आणि माती. काय? हवा, पाणी आणि माती याचे भौतिक, रासायनिक किंवा जैविक वैशिष्ट्यांमधील अनिष्ट बदलांमुळे सजीवांच्या जीवनावर हानिकारक परिणाम होऊ शकतात किंवा कोणत्याही सजीवासाठी आरोग्यास संभाव्य धोका निर्माण होतो. याला प्रदूषण असं म्हटलं जातं. प्रदूषणाची व्याख्या क्रमिक पुस्तकामध्ये दिलेली व्याख्या ही 12वीच्या पर्यावरणाच्या पुस्तकामध्ये दिलेली व्याख्या आहे, अधिकृत व्याख्या आहे. कशामध्ये? प्रदूषणामध्ये बघा, सगळ्यात बेसिक काय आहे? हवा, पाणी आणि माती, 3 गोष्टी आहे. मग त्याच्यामध्ये काय? भौतिक, रासायनिक आणि जैविक वैशिष्ट्य, त्याच्यामध्ये बदल कसे होणार? अनिष्ट होणार, जे की घातक आहे, सजीवाला घातक आहे, सजीवाच्या जीवनाला घातक आहे, आरोग्याला त्याच्यापासून संभाव्य धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. ते जे काही घातक बदल आहे का, त्याला आम्ही काय म्हणतो? प्रदूषण असं म्हणतो. जबरदस्त आहे, मजा येते हे. म्हणजे अभ्यास करताना तुम्हालाही मजा आली पाहिजे. आता इथे दिलं आहे की तुम्हाला माहिती आहे का, जागतिक आरोग्य संघटना WHO नवीन अहवाल, जे काही रोग होतात ना याच्यापैकी 24% आणि सर्व मृत्यूंपैकी 23% मृत्यू आहे ना, हे फक्त दूषित पर्यावरणामुळे होतोय. जेवढे काही मृत्यू आहे 23% मृत्यू, म्हणजे 1/4 म्हणतोय मी त्याला, 4 पैकी 1 मृत्यू हा याच्यामुळे होतोय. 4 पैकी 1 रोग जो आहे ना तो याच्यामुळे होतोय, या दूषित पर्यावरणामुळे. म्हणून आम्हाला अभ्यासायचं आहे आणि याला प्रतिबंध केला जाऊ शकतो. आधीच आम्ही व्यवस्थापन जर केलं, कारण की प्रदूषित पर्यावरणामुळे सर्वाधिक होणाऱ्या 4 आजारांमध्ये अतिसार आहे, श्वसन संस्थेचे संसर्ग आहे, नकळत इजा आहे आणि मलेरिया आहे. बघा, टॉपचे 4 आजार कोणते होतात प्रदूषणामध्ये? या प्रदूषणामुळे टॉपचे 4 आजार, त्याच्यामध्ये तुम्ही बघतायत की अतिसार, पोट बिघडणे, दुसरं श्वसन संस्था फुफ्फुसाचे आजार, हे दमा वगैरे जे बघतोय ना आम्ही ते, कारण की जे काही वेगवेगळे वायू बाहेर निघतायत वाहनांमधून वगैरे, ते नकळत इजा होणे म्हणतोय आम्ही त्याला.
आणि त्याच्यानंतर मलेरिया सारखा. कारण मलेरिया काय, दूषित पाणी, अन्न, आपण त्याच्यामुळे हा होणारा आजार बघतोय. आणि प्रदूषणाला जे कारणीभूत आहे ना, जे काही कारणीभूत आहे का, त्याला आम्ही प्रदूषक म्हणतो. ज्याच्यामुळे प्रदूषण होतं ना, ते सगळे काय आहेत, प्रदूषक आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे प्रदूषक, त्याची एक व्याख्या या ठिकाणी आणखी दिली आहे. प्रदूषक कशाला म्हणायचं, कोणताही घन, द्रव किंवा वायुरूप पदार्थ अशा प्रमाणात असेल की जो पर्यावरणाला हानिकारक ठरू शकतो. म्हणजे मी इथे याला अंडरलाईन करतोय, याला गोल करतोय. पर्यावरणाला हानिकारक तो घन असेल, स्थायी रूप असू शकतो, तो द्रव असेल लिक्विड स्वरूपात असू शकतो, तो वायू असेल गॅसियस स्वरूपात असू शकतो, आणि तो अशा प्रमाणात असेल की ज्याच्यामुळे घात होतोय, कोणावर तरी आघात होतोय, कोणावर म्हणजे पर्यावरणावर, तो झाला प्रदूषक. ओके. आता मग वायू प्रदूषण पहिला मुद्दा आहे मला मित्रांनो हे शिकवताना ना फार मजा येते. कारण हे जे शिकवताना जो आनंद भेटतो ना आपल्याला, हे तुम्हाला कोणाला तरी शिकवायला भेटतंय, ती संधी आपल्याला दिली आहे. ओके. तसं तुम्हाला शिकताना आनंद झाला पाहिजे. म्हणजे तुम्ही असं म्हटलं पाहिजे का यस मला हे नवीन ज्ञान ग्रहण करण्याची संधी भेटली आहे ना. कारण काही ठिकाणी अशी अवस्था आहे की ज्यांना माहीत नाही आहे, ज्यांना लवकर स्पर्धा परीक्षेबद्दल माहिती होत नाही, काहींना माहिती असतं पण परिस्थिती अशी आहे खेड्यापाड्यामध्ये अभ्यास करता येत नाही, मुलींच्या बाबतीत लवकर लग्न करावे लागतात. पण तुम्हाला जर अभ्यास करण्याची संधी भेटली ना, तिचं सोनं करायचं आहे, तिचं सोनं करा. अगदी तळमळीने सांगतोय. वायू प्रदूषण कशाला म्हणायचं, खूप सारे प्रश्न आहे याच्यावर, खूप सारे प्रश्न आहे, वेगवेगळ्या परीक्षांना आलेले प्रश्न आहे. आपण त्याची प्रश्नोत्तराचे सेशनही घेणार आहोत. तुमचे कोर्सेस जे आहेत, आपलं STI RCP ॲप्लिकेशन, याच्यावर जे काही कोर्स आपण डेव्हलप केलेले, विविध राज्यसेवेचा कोर्स आपण डेव्हलप केला आहे पूर्ण 1 वर्षाचा, कंबाईन ग्रुप बीचा PSI STI ASOचा कोर्स डेव्हलप केला आहे, ग्रुप Cचा कोर्स डेव्हलप केला आहे, सरळ सेवेचे कोर्सेस डेव्हलप केले. तिथे आपण हे लेक्चर्स तुम्हाला त्या कोर्सेसमध्ये ॲड करत चालतोय क्रमाने, तुम्हाला व्यवस्थितपणे त्या ठिकाणी आपण सगळे लेक्चर्स दिलेले, या PDF दिलेले आहे, तिथे जाऊन तुम्ही करा तो अभ्यास. लिंक याची खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. वायू प्रदूषण, आता याच्यामध्ये काय काय असू शकतं, अपायकारक कण, जैविक रेणू किंवा इतर हानिकारक पदार्थाचा पृथ्वीच्या वातावरणात शिरकाव होणे, आणि मग याच्यामुळे काय होते, रोग होतोय, मानवाचा मृत्यू होऊ शकतोय, इतर सजीवांचं नुकसान सुद्धा होऊ शकतं. वायू प्रदूषण, वायू म्हणजे काय, हवा, हवेमध्ये कण जे की अपायकारक असणारे, जैविक रेणू जे की अपायकारक असणारे, इतर हानिकारक पदार्थ जे की ज्याच्यामुळे काय होणार आहे, मृत्यू सुद्धा आहे, तो आपल्याला दिसतोय. मग आता या वायू प्रदूषणासंदर्भात आम्हाला काय काय लक्षात ठेवायचं आहे. एक प्रश्न सातत्याने, तो म्हणजे वायू प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम कधीचा आहे हे पाठच करून ठेवायचं, लिहून ठेवायचं. नोट्स काढा, नोट्स. तुम्हाला मी इयत्ता 11वीचं पर्यावरणाचं सगळं पुस्तक शिकवलेलं आहे, बरोबर. 11वी पर्यावरण टोटल शिकवलेलं आहे. आता ज्यांना राज्यसेवा द्यायची ना पूर्वाला, तर तुम्हाला याच्यावर खूप सारे मार्क्स आहेत, मेन्सलाही आहे. 11वीचे पूर्ण लेक्चर्स तुम्हाला टाकलेले ॲप्लिकेशनला तुमच्या कोर्समध्ये आहे, राज्यसेवेच्या कोर्समध्ये आहे, ते तांत्रिक सेवेच्या कोर्समध्ये ते आहेत, तिथे जाऊन तुम्ही बघा. आता 12वीचं पुस्तक आपण पूर्ण त्या ठिकाणी अभ्यासतोय. बघा, हा वायू प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम जो आहे ना 1981चा आहे. कारण इथे मग जल वेगळा, प्रत्येकाची वेगवेगळी साल आहे ती, हा 1981चा लक्षात ठेवा. त्याच्यानुसार काय व्याख्या केली आहे वायू प्रदूषणाची, तर घन, द्रव किंवा वायुरूप पदार्थ अस्तित्वात अशा प्रमाणात असणार की ज्याच्यामुळे मानवाला, कोणत्याही सजीवाला, कोणत्याही वनस्पतीला किंवा कोणत्याही मालमत्तेला काय होणार आहे, धोका होणार आहे, कोणत्या मालमत्तेला ते हानिकारक ठरणार आहे, त्याला म्हणायचं वायू प्रदूषण. बघा, वायू प्रदूषणामध्ये ते जरी वायू असेल ना, तरी घन, द्रव किंवा वायुरूप पदार्थाचं अस्तित्व त्याच्यात असणार आहे. आणि ते एवढ्या व्यक्तींना, ते मानवालाही धोकादायक ठरू शकतं किंवा सजीवांना किंवा वनस्पतींना किंवा मालमत्तेला. त्याला आम्ही काय म्हणतोय, वायू प्रदूषण. मग वायू प्रदूषके कोणती, प्रदूषके म्हणजे ज्याच्यामुळे वायू प्रदूषण होणार आहे. बघा, अतिसूक्ष्म कण, कादळी, धूर, डांबर, धूळ, घरगुती कचरा, हे अतिसूक्ष्म कण ज्याच्यामुळे वायू प्रदूषण होऊ शकतं. विषारी वायू, बघा हे फार महत्त्वाचे. मला इथे जास्त थोडंसं तुमचा वेळ मी घेतो. कोणकोणते, तुम्हाला असा प्रश्न विचारला जातो, खालीलपैकी कोणते वायू आहेत जे जास्त घातक आहेत किंवा ते वायू प्रदूषणाला कारणीभूत आहे. कार्बन मोनॉक्साईड, बघा, त्याच्यानंतर नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर ऑक्साईड, हॅलोजन्स. आता हॅलोजन्समध्ये काय काय येतं, क्लोरीन येत आहे, ब्रोमिन येत आहे, आयोडीन येत आहे. आता हॅलोजन्स म्हणजे काय, त्याचे ते संयुजावरून आपण त्याचे वर्गीकरण करत असतो. त्याच्यानंतर संप्लवित सेंद्रिय संयुग, ही सगळी काय आहेत, विषारी वायू आहेत.
उद्या तुम्हाला एखादा प्रश्न दिला जाईल आणि याच्या व्यतिरिक्त एखादा चांगला वायू टाकला जाईल ऑक्सिजन सारखा काहीतरी, तर हे कार्बन मोनॉक्साईड लक्षात ठेवा. कार्बन डायऑक्साईड नाही म्हटलोय मी, कार्बन मोनॉक्साईड म्हटलो, नायट्रोजन ऑक्साईड म्हटलोय, सल्फर ऑक्साईड म्हटलोय, हॅलोजेन्स म्हटलंय. धातूमध्ये कोणते धातू आहे हो? शिसे, जस्त, लोह, क्रोमियम. त्याच्यानंतर औद्योगिक प्रदूषकामध्ये काय आहे? बेंझिन आहे, इथर आहे, ॲसिटिक ॲसिड आहे आणि सायनाईड. हे संयुग या ठिकाणी आहे, वायूला प्रदूषित करतायत. कृषी प्रदूषक आहेत, कीडनाशकं, तणनाशकं, बुरशीनाशकं, रासायनिक खतं, यामुळे सुद्धा जी वायू आहे किंवा हवा आहे ती प्रदूषित होते. त्याच्यानंतर आहे फोटोकेमिकल प्रदूषके. फोटोकेमिकल्स, ओझोन, O3 म्हणतोय आपण त्याला, नायट्रोजनचे ऑक्साईड, अल्डिहाइड्स, एथिलीन, फोटोकेमिकल धुके आणि पेरॉक्सी ॲसिटिल नायट्रेट, ज्याला आपण प्यान म्हणतोय. बघा आता ही लहान एकदम बेसिक पासून, काही जणांचे वेगवेगळे मोठे मोठे संदर्भ ग्रंथ वाचतात आणि मग असे शब्द लक्षात राहत नाही. तुम्ही जर हे क्रमिक पुस्तक वाचलेले असेल ना, असं एकदम सोप्या पद्धतीने, आणि मी स्पीड जास्त घेत नाही, हे एकदम रिलॅक्स मोड आहे. दररोज लेक्चर घ्यायची, दररोज तुमच्यासाठी तुमच्या कोर्समध्ये लेक्चर्स अपलोड करायचे, काही लाईव्ह घ्यायचे, काही रेकॉर्डेड घ्यायचे, पण सिलेबस एकदम जबरदस्तपणे सोप्या पद्धतीने. मग ज्यांना वाटतं की बाबा मला हे खूप स्लो वाटतंय त्यांनी स्पीड वाढवा, ॲप्लिकेशनला स्पीड वाढवून बघण्याची सुविधा आहे तुम्हाला. ओके, बघा आता इथे पुढे काय आहे? किरणोत्सारी प्रदूषक कोणते? किरणोत्सारी घटक, युरेनियम सारखे वगैरे आपण बघतोय ते सगळे. त्याच्यानंतर याच्यामध्ये अणुचाचणीमधून बाहेर पडणारे जे किरणोत्सर्ग ते सुद्धा वायू प्रदूषणाला कारणीभूत आहेत. आणि वायू प्रदूषणाचे स्रोत जर बघितले तर नैसर्गिक सुद्धा आहे आणि मानवनिर्मित सुद्धा आहे. म्हणजे स्रोत ज्याला म्हणतो आम्ही, उगम जे आहे ना ते तुम्हाला माहीत असले पाहिजे. पुढे तुम्हाला तक्ते दिलेले आहेत, या तक्त्याच्या आधी आपण इथे हे बघूया. स्रोत जे आहेत, नैसर्गिक स्रोत कोणते आणि मानवनिर्मित, म्हणजे नेमकं कशापासून कुठून सुरुवात होते. नैसर्गिकमध्ये काय काय आहे? ज्वालामुखीपासून, ज्वालामुखीचा उद्रेक झाला, हवेमध्ये सगळं तुमचं त्या ठिकाणी काहीतरी जाणार आहे. त्याच्यानंतर जंगलातील वणवा आहे, वणव्यापासून धूर निघतोय, जाळ निघतोय, ती लक्षात घ्या. तिथूनही काही गोष्टी तुम्हाला जाणवणार आहेत. त्याच्यानंतर जैविक विघटन असेल, परागकण असतील, दलदल असेल, किरणोत्सर्गी घटक, हे झाले नैसर्गिक. मानवनिर्मितमध्ये काय? बघा, ही घरातील हवा, तिथलची प्रदूषकं, वाहनांचे उत्सर्जन, जीवाश्म इंधनाची ज्वलन, कृषीजन्य क्रिया, औद्योगिक उत्सर्जन, औष्णिक वीज प्रकल्प. ही औष्णिक वीज, जिथे वीज तयार होते आहे कोळशापासून. कृषीजन्य क्रिया आपण बघितले, ते कीडनाशक वगैरे ते जे आहेत ते. वाहनाचं उत्सर्जन, इथून कोणकोणते वायू आपण बघितले, कार्बन मोनॉक्साईड सारखे वायू वगैरे. उद्योगधंद्यामधूनही काही बाबी आहेत, बाहेर पडतायत. हे सगळं कारणीभूत आहे वायू प्रदूषणाला. आता आम्हाला पुढचा मुद्दा हा फार महत्वाचा आहे. बघा, याच्यावर खूप सारे प्रश्न आहे, विज्ञानांतर्गतही तुम्हाला प्रश्न आहे. हे फक्त पर्यावरण म्हणायला पर्यावरण जरी असलं ना मित्रांनो, याच्यात फक्त पर्यावरण नाहीच आहे, लक्षात घ्या. तुम्हाला विज्ञान तुम्ही शिकतायत, थोडक्यात विज्ञानातही तुम्हाला हे घटक भेटतील. विज्ञानात सुद्धा पर्यावरण हा टॉपिक आहे, प्रदूषण हा टॉपिक आहे. बघा, हा तक्ता तुम्हाला व्यवस्थित दिसत असावा. परिणाम बघतोय आपण प्रदूषकाचे मुख्य. आता कोणत्या प्रदूषकापासून काय परिणाम? सल्फर ऑक्साईड पासून नेमकं काय होतं? तर श्वसनाचे विकार होतात, हृदय आणि फुफ्फुसाचे व्याधी होतात, दृष्टी सुद्धा कमजोर होते. मग पर्यावरणावर काय परिणाम होतोय? क्लोरोसिस, वनस्पतीच्या ऊती मृत होत आहेत. म्हणजे फक्त माणसावर नाही, हे तर मानवी आरोग्यावर होणारच आहे, पण इथे पर्यावरणावर सुद्धा, वनस्पतींवर सुद्धा परिणाम आहे याचा, सल्फर ऑक्साईडचा. नायट्रोजन ऑक्साईड, पॅरॉक्सी ॲसिटिल नायट्रेट, ज्याला आम्ही पॅन म्हणतोय ना, ते तयार होते. हे पॅन कार्ड आपलं वेगळं, ते परमनंट अकाउंट नंबर ते वेगळं. त्याच्यानंतर श्वसन संस्थेवर तर फार मोठं हे आहे, जास्त प्रमाणात विषारी असेल तर आम्लप्रजननाचा हा घटकच आहे. आम्लप्रजननाचा घटकच आहे हा नायट्रोजन ऑक्साईड. हा अनेक वेळा प्रश्न आलाय. पिकांची उत्पादकता कमी होते. पुढे जर बघितलं तुम्ही, धूळ आणि धुके, एरोसोल म्हणतो आपण, फुफ्फुसाच्या वायू देवाणघेवाणीच्या क्षमतेमध्ये अडथळे. इकडे प्रकाश परिवर्तित करून हवामानावर परिणाम करतायत. हे कोण? धूळ असेल, धूर असेल, धुके असतील. त्याच्यानंतर पुढे दिलंय कण पदार्थ, जे की PM 2.5 आणि PM10. प्रश्न आलाय याच्यावर, प्रश्न आलाय या PM 2.5 वर. काय होतं याच्यापासून? हे जे कण पदार्थ आहे ना, श्वसन संस्था तर आपण बघतोय की प्रत्येकाचा इफेक्ट आहे याच्यावर. दमा आहे, फुफ्फुस दाह आहे, फुफ्फुसाची कार्यक्षमता मंदावणी आहे, हृदयविकाराचा झटका
आपण त्याला हार्ट अटॅक म्हणतोय, हाडाचे विकार आहे, कर्करोग आहे, जड धातू जे आहे त्याच्यामुळे विषारीकरण होते, जैवविविधतेवर परिणाम होतोय, पानावर काळा थर येतोय किंवा काजळी जमा होते, ते माहीत असलं पाहिजे. त्याच्यानंतर कार्बन मोनॉक्साईड, ज्याला आम्ही CO म्हणतोय बघा, CO2 नव्हे, CO कार्बन मोनॉक्साईड. बघा सगळ्यात महत्त्वाचं इथे रक्तातील ही ऑक्सिजन वहन क्षमता आहे ना, ती कमी होते. सगळ्यात महत्त्वाचं हे लक्षात. म्हणजे ते जे हिमोग्लोबिन आहे ना, हिमोग्लोबिन त्याच्यावर इफेक्ट करतं हे. रक्तातील वहन क्षमता कमी होते, हृदय व रक्ताभिसरण संस्थांचे विकार होत आहेत, नवजात बालक, गरोदर स्त्रिया, वृद्ध यांना जास्त धोका या ठिकाणी आहे. आणि मग इकडे पर्यावरणावर काय, जागतिक तापमान वाढ, ग्रीन हाऊस इफेक्ट आपण ज्याला म्हणतोय, ग्लोबल वॉर्मिंग ज्याला आपण म्हणतोय ते इथे होतंय. त्याच्यानंतर जर बघितलं तुम्ही ओझोन, ज्याला आम्ही O3 म्हणतोय, O3 तापमानामधील ओझोनमुळे श्वसन संस्थेचे विकार, श्वसन संस्थेचे घशाचे विकारे, छातीत दुखणे, फुफ्फुसाचे विकारे, वनस्पतीवर विपरीत परिणाम होत आहेत. पॅरॉक्झी ॲसिटिल नायट्रेट तयार होते, त्याला आम्ही पॅन म्हणतोय. हरितगृह वायूप्रमाणे ती परिणाम करते. ओझोनचा जो आम्ही म्हणतो ते ओझोनचा तो जो थर आहे त्याच्या संदर्भातला हा मुद्दा आहे. शिशाचा काय परिणाम होतोय, शिसा PB ही संज्ञा आहे त्याची. शिशाचा परिणाम रक्ताभिसरणावर इफेक्ट आहे, मज्जासंस्थेवर इफेक्ट आहे. वाहनाच्या धुरामुळे वातावरणातील शिशाचे प्रमाण वाढते. वाहनाचा धूर ते तुम्हाला या ठिकाणी माहीत असलं पाहिजे. मुद्दा या ठिकाणी काय आहे बघा, शिशे बघितले आपण, PB म्हणतोय आपण, रक्ताभिसरण आणि मज्जासंस्था, वाहनाच्या धुरामुळे शिशाचं प्रमाण वाढतं हे माहीत असलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर अमोनिया आहे, NH3. अमोनिया लक्षात ठेवा, डोळ्याची जळजळ, नाक, घसा, श्वसनमार्ग, डोळे जळजळणे, अंधत्व सुद्धा येऊ शकतं, फुफ्फुसांना इजा, मृत्यू आणि जलचरांवर परिणाम आहे. अमोनियामुळे हे सगळं घडतं आहे. आता पुढचं हवेचा गुणवत्ता निर्देशांक, आम्ही त्याला स्वच्छ हवा कशी म्हणणार किंवा शुद्ध हवा कशी म्हणणार, त्याच्यासाठी आम्ही कोणते निकष वापरतो आहोत ते तुम्हाला या ठिकाणी दर्शवलेले आहेत. बघा इथे जर बघितलं, विशिष्ट ठिकाणची हवा प्रदूषण म्हणजे ती पातळी जी आहे ती दर्शवणारा हा निर्देशांक असतो. हवेच्या गुणवत्तेची माहिती जनतेला सांगण्यासाठी शासन याचा वापर करतं. हा निर्देशांक वाढतो तसा सार्वजनिक आरोग्याचा धोका वाढतो. आणि मग याचे हे जे हे आहेत ना, त्याचे निर्देशांक मूल्य ते आमच्यासाठी महत्त्वाचे, की नेमकं कोणत्या निर्देशांकामध्ये किती धोका आहे हे आम्हाला या ठिकाणी लक्षात येतं. बघा इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला कळेल की 0 ते 50 मध्ये जर असेल हा निर्देशांक तर चांगलं आहे बाबा, हवा चांगली आहे. 51 ते 100 मध्ये असेल तर समाधानकारक आहे. 101 ते 200 मध्ये असेल तर मध्यम प्रदूषित ही हवा आहे. 101 ते 200, 201 ते 300 जर असेल तर ही खराब हवा आहे. 201 ते 300 बघा मूल्य, 301 ते 400 असेल तर ही अगदी खराब आहे. आणि 401 ते 500 जर असेल तर ही तीव्र प्रदूषित अशी हवा आहे. तीव्र प्रदूषित 401 ते 500 या ठिकाणी लक्षात ठेवा. म्हणजे 0 ते 50 जे आहे ना एकदम चांगली, इथपर्यंत चांगली, चला 100च्या आतमध्ये आहे ओके. पण 101च्या पुढे गेली प्रदूषित आणि 401 ते 500 गेली ती अति प्रदूषित त्या ठिकाणी आहे, हे लक्षात घ्यावं लागेल. त्याच्यानंतर हा एक तक्ता आपण बघून घेऊ. वायू प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी काय आमच्याकडे पावलं उचलले जात आहेत. एक म्हणजे वातावरणीय हवा गुणवत्ता देखरेखीची स्थापना आम्ही केलेली आहे. त्याच्यानंतर मानांकन जे आहे त्याची सूचना आम्ही काढलेली आहे. पुढे काही अधिसूचना आहे 1990, 91, 96, 98, 2000, 2001 मध्ये आम्ही वाहनांच्या उत्सर्जनासंदर्भात काही नियम त्या ठिकाणी केलेले. पेट्रोलमधून शिशे काढून इंधन गुणवत्ता आम्ही सुधारतो. म्हणजे शिशेचं प्रमाण आम्ही कमी करतोय पेट्रोलमधलं, ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे. डिझेलमधलं सल्फर कमी करतोय. वाव, जबरदस्त मुद्दे. आम्हाला माहित असं काय उपाययोजना केल्या जात आहेत. पेट्रोलमधून शिशे काढले जात आहेत, डिझेलमधून सल्फर आम्ही कमी करतोय, म्हणजे त्या पद्धतीचं आम्ही उपाययोजना करतोय. गॅसोलिनमधील बेन्झिन आम्ही कमी करतो, म्हणजे हे घातक आहे, हे बेन्झिन घातक आहे, सल्फर घातक आहे, शिशे घातक आहे. पण कशामध्ये काय मिक्स होतं हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. पेट्रोल व डिझेलमध्ये इथेनॉल आम्ही त्या ठिकाणी मिक्स करतो, इथेनॉल. मग याचं प्रमाण कितपर्यंत वाढवायचं याच्यावरही प्रश्न तुम्हाला आलेले. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं, CNG, LPG, हायब्रिड आणि इलेक्ट्रिक सारखे पर्यायी इंधन. इतर उपाय काय, CNG, LPG फुल फॉर्म माहीत असावी. CNG, LPG, हायब्रिड, इलेक्ट्रिक हे इतर ऑप्शन आम्ही बघतोय. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आम्ही सुधारतोय. मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण करणारे जे व्यावसायिक वाहन आहे त्यांना आम्ही कमी करतोय. ओके, जनजागृती आणि मोहिमा हे तर आमचं चालूच आहे. हे आमचे उपाय चालू आहे, लक्षात ठेवा. इतरही काही उपाययोजना या ठिकाणी तुम्ही बघतायत की जळव लाकूड, कोळसा, कचरा जाळण्यापासून आम्ही टाळलं पाहिजे. त्याच्यानंतर पुनर्नवीकरणक्षम ऊर्जा साधने आम्ही वापरली पाहिजे, सोलर सारखी वगैरे आपण त्याला म्हणूया.
कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, भूजल पातळीवरील प्रदूषण कमी करण्यासाठी धोरड्यांची उंची जास्त वाढवली पाहिजे, जे कंपनीमध्ये तुम्ही कारखान्यांमध्ये बघतात ती उंची वाढवली पाहिजे. त्याच्यानंतर वृक्षारोपण फार महत्त्वाचं आहे. वृक्ष लागवडीचं दरवर्षी कार्यक्रम आम्ही आखतोय, त्या बाबी आहे, कारण की ते वायूला शोषून घेत आहेत, प्रदूषित करणाऱ्या वायूंना. ते लक्षात घ्या. सार्वजनिक वाहतूक प्रणालीवर काम करणं गरजेचं आहे, कारण वाहनं फार मोठं प्रदूषण करतायत ते माहीत असलं पाहिजे. इथे जर बघितलं, प्रदूषण प्रतिबंध करणे, स्रोत कमी करणे, जे म्हणजे स्रोत प्रदूषण कमी करणे, नाहीसे करणं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते जर केलं तर आपोआप मग कंट्रोल आहे. त्याच्यानंतर प्रत्येक वाहनासाठी तुम्हाला PUC प्रमाणपत्र घेणं या ठिकाणी बघा, हे तुम्ही जर फोर व्हीलर वापरत असाल तर तुम्हाला लक्षात येईल. पोल्युशन अंडर कंट्रोल प्रमाणपत्र या ठिकाणी आवश्यक आहे, जे की भारतामध्ये आपण बघतोय मोटार वाहन उत्सर्जन आणि प्रदूषण नियंत्रणाचे निकष पूर्ण करणारं प्रमाणपत्र असतं, ते आम्हाला माहीत असलं पाहिजे की आमचं वाहन प्रदूषण करत नाही बाबा. अशा स्वरूपाचं पुढे तक्ते फार महत्त्वाचे दिले. काय करायचं आहे, सायकलिंग जा, चालत जा, शक्य असेल तिथे सार्वजनिक वाहतूक प्रणाली वापरा. कारपूल 2 अथवा 4 एकाच मोटारीने जाऊ शकतात. अधिकृत चाचणी केंद्रामधून प्रदूषण नियंत्रित प्रमाणपत्र मिळवा, हे तर आहेच आहे. इंधन फिल्टर साफ ठेवा, इंधनाची बचत करा म्हटलेलं आहे. मानकानुसार सुचवल्याप्रमाणे टायरमधील हवेचा दाब ठेवा आणि जैव इंधन वापरा. हे काही या ठिकाणचे उपाय आपल्याला हे केले. खाजगी वाहनं टाळा किंवा अतिवापर इथे टाळायला सांगितलेलं आहे. रहदारीचे रस्ते गर्दीच्या वेळी प्रवास करू नका. सिग्नलला एका वेळेपेक्षा जास्त वेळ इंजिन चालू ठेवू नका. जर सिग्नल जास्त वेळेचा असेल तर क्लच पॅडलचा पाय ठेवण्यासाठी वापर करा. त्याच्यानंतर शिशीयुक्त पेट्रोल जे आहे ना, ते वापर करू नका. क्लच पॅडलचा पाय ठेवण्यासाठी वापर करू नका असं म्हणणं आहे ते, आणि शिशीयुक्त पेट्रोल वापरू नका. ओके, त्याच्यावर तुम्ही नियंत्रण आणले पाहिजे असं म्हटलेलं आहे. पुढे सपर काय बघा, ही महत्त्वाची प्रणाली आहे. सपर काय आहे, प्रोजेक्ट आहे, माहीत असलं पाहिजे. हा एक चालू घडामोडीशी निगडीत मुद्दा आहे. सपर सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च असं म्हटलेलं आहे. सपर हवेची गुणवत्ता, हवामानाचा अंदाज आणि संशोधन प्रणाली असं तिला आपण मराठीमध्ये म्हणतोय. काय, हा एक राष्ट्रीय प्रकल्प आहे. भारतातील जी मोठी महानगर आहे ना, त्या ठिकाणची जी हवा आहे त्याची स्थल विशिष्ट माहिती ज्या त्या वेळेनुसार पुरवण्यासाठीचा हा प्रकल्प आहे. हा प्रकल्प दिल्ली, पुणे, अहमदाबाद, मुंबई या 4 शहरांमध्ये स्थापित आहे. बघा, शहरं लक्षात ठेवा. दिल्लीमध्ये स्थापित आहे, पुण्यामध्ये स्थापित आहे, मुंबईमध्ये. म्हणजे पुणे आणि मुंबई महाराष्ट्रातली 2 ठिकाणं इथे, आणि अहमदाबाद दिल्ली आहे. आणि याच्यामुळे आपण बघतोय की हवामानाशी संबंधित जे घटक आहे त्याच्याबद्दल जागरूकती याच्यातून होते. हवेच्या गुणवत्तेची स्थिती जी आहे ती जाणून घेण्यासाठी आम्हाला सपर नावाचा हा हे माहीत असलं पाहिजे. हवा प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा 1981 काय म्हणतोय ते माहीत असलं पाहिजे, जे की हवेची गुणवत्ता चांगली राहावी म्हणून हा तयार केलेला कायदा आहे, हे लक्षात घ्या. याच्यातून मग ते उद्योग, कारखाने, तिथून जे प्रदूषण होतंय ते कमी करण्यावर आम्ही भर देतोय. उत्सर्जन पातळी आम्ही खाली आणतोय. प्रदूषण नियंत्रण मंडळे प्रदूषण करणारे औद्योगिक उपकरण करण्यास परवानगी नसलेले काही भाग या ठिकाणी चिन्हांकित करू शकतात की यस, इथे हे चालणार नाही. ओके, कायद्यामध्ये मग त्याच्यावर गुन्हे, फौजदारी खटले या बाबी याची सगळ्यांची चर्चा या ठिकाणी आहे, आणि त्या ठिकाणी मंडळाला माहिती पुरवणं सुद्धा याच्यामध्ये अपेक्षित आहे. मित्रांनो, एवढे मुद्दे. हवा प्रदूषण बघितलं ना फक्त. आता हे इथे 2.2 पुढे हवामान बदल पुढे थोडक्यात थोडं बघूया, कारण की हा पर्यावरण थोडासा वेगळा विषय असतो. आम्ही जास्त हे वाचत नाही, हे वाचायचं आम्हाला जीवावर येतं, पण ते कामाचं आहे. आपण असंच पुढे जात राहूया. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, लेक्चर बघत राहा. थांबूया. धन्यवाद.